राईस 3 कप, 3 कप राईस, 1 कप उडद डाळ, डोसा काढण्यासाठी आता हा भिडाचा तवा मी गरम केला. त्याच्यानंतर थोडंसं हे खोबरेल तेल आहे. खोबरेल तेल आहे आम्ही गावचं वापरतो. त्याला तेल लावून तव्याला जरा गरम करून घेऊया. थोडंसं मग ह्या तव्याला असं पुसून घेऊ. आता हे माझं डोशाचं बॅटर आहे. डोशाचं बॅटर घेतलं असं ह्याच्यावर पसरवलं असं. थोडंसं ह्याला डोशाला गरम करूया. हे खोबऱ्याचं तेल आहे जे जेवणासाठी वापरतो आणि प्युअर खोबऱ्याचं तेल आहे आणि हे आम्ही गावावरून घेऊन आलो. मध्ये तेल कसं डोसा कसं तेल एकदम आतमध्ये सोक करून घेते, खेचून घेते. डोशाचं पीठ मस्तच वरती आलं. तुम्ही बघू शकता डोशाला वरती एकदम भोकं पडत आलेत. ह्याच्यावरूनच माहीत पडतं की डोशाचं पीठ चांगलं आलं आहे. ही प्युअर खोबऱ्याच्या तेलाची बॉटल आहे जी जेवणासाठी यूज करतात. तुम्ही काही मसाज वगैरे करायचं असेल त्यासाठीही यूज करतात. जर तुम्हाला ही बॉटल हवी असेल तेलाची तर तुम्ही मला DM करू शकता. लिटरची बॉटल आहे ही. जर कोणाला हवी असेल प्युअर ब्रेस्ट आहे. पोळी डोसा आहे. पोळी मसाला वरती टाकले. पहिला डोशाचं पीठ टाकले, त्याच्यानंतर आपलं ह्याचं तेल खोबऱ्याचं तेल पसरवलं त्याच्यावर. नंतर पोळी मसाला जो घरीच बनवला आहे त्याची रेसिपी मी नंतर टाकेन. पोळी मसाल्याची जर हवी असेल ना, हा मी असं बनवून ठेवते पोळी मसाला. ह्याला पोळी डोसा बोलतात. तेल असं पसरवणं डोशावर ब्रशच्या साहाय्याने. नंतर हा जो पोळी मसाला तो असं वरती